मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे अगदी थोड्याच वेळात रवाना होणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ थोड्याच वेळात तीर्थदर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तीर्थदर्शनासाठी कोल्हापुरातून 800 ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे। तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांचं रेल्वे प्रशासनाकडून जंगी स्वागत देखील करण्यात आलंय। ही थेट दृश्य आपण सध्या कोल्हापुरातून पाहतोय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे ही अयोध्येकडे अगदी थोड्याच वेळात रवाना होणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ थोड्याच वेळात तीर्थदर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। तीर्थदर्शनासाठी कोल्हापुरातून 800 ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे। या तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांचं कोल्हापूर रेल्वे प्रशासनाकडून जंगी स्वागत देखील करण्यात आले। त्यामुळे आता प्रवाशांमध्ये देखील नवा उत्साह, नवा चैतन्य सध्या पाहायला मिळतंय। कारण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली ही रेल्वे अयोध्येकडे अगदी थोड्याच वेळात रवाना होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।